समर्थ। देवर्षी नारद स्वामी महाराज की जय। श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री ब्रह्मानंद गुरु महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। निरे गम प म रे ग निरे ग निरे सा। जय जय राम कृष्ण हरी राजा राम। जय जय राम कृष्ण हरी राजा राम। जय जय राम कृष्ण हरी हरी राजा राम। नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम। नवल विनोद विहारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरी राजा राम। दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरी हरी राजा राम। दुर्जन संगम हरी हरी राजा राम। जय जय राम कृष्ण हरी राजा राम। राजा राम गोवर्धन धर गोपाल नरत। गोवर्धन धर गोपाल नरत। गोवर्धन धर गोपाल नरत। गोवर्धन धर गोपाल नरत। गोकुल संकट हरी हरी राजा राम। गोकुल संकट हरी हरी राजा राम। जय जय राम कृष्ण हरी राजा राम। शरणागत दीना शरणागत दीना चरणी नेई करुणा दृष्टी निहारी राजा राम। 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 जय जय राम कृष्ण हरी राजा राम। जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी राजा राम। मोरया बाळकृष्ण चरणी लक्ष लाव एक एक काळी बाळकृष्ण चरणी लक्ष लागो दे। बाळकृष्ण चरणी
लक्ष लागो दे कीर्तन संगे रंगात देह वाहो दे कीर्तन संगे रामा संगे कीर्तन संगे रंगात देह वाहो दे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो दे सारा सार वदविता सद्गुरुराया हो सारा सार वदविता सद्गुरुराया हो मंगलधाम जीवन नरहरि पाया हो मंगलधाम जीवन नरहरि पाया हो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो दे राजा राम राम चरणी लक्ष लागो दे स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा हो स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा हो काम क्रोधाधिक जाती निज धामा हो काम क्रोधाधिक जाती निज धामा हो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो दे राजा राम राम चरणी लक्ष लागो दे सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ हो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ हो तन्मय होवो नि बलवंत प्रेमे गाऊ हो तन्मय होवो नि बलवंत प्रेमे गाऊ प्रेमे गाऊ प्रेमे गाऊ हो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो दे राजा राम राम चरणी लक्ष लागो दे कीर्तन संगे रंगात देह वाहो दे कीर्तन संगे रामा संगे रंगात देह वाहो दे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो दे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो दे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो दे राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया भाग्यश्री वा धर्माचे पालन करणे
धर्माचे पालन करणे अखंड खंडन, धर्माचे पालन करणे अखंड खंडन, धर्माचे पालन करणे. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. धर्माचे पालन पालन पालन, धर्माचे पालन. कृष्ण उतारे हाती घेऊन बाण फिरे, कृष्ण उतारे कृष्ण उतारे हाती घेऊन बाण फिरे, हाती घेऊन बाण फिरे, हाती घेऊन बाण फिरे, हाती घेऊन बाण फिरे, हाती घेऊन बाण फिरे. धर्माचे पालन पालन पालन. नाही भीड भार नाही भीड भार, तुका म्हणे साना थोर. नाही भीड भार, तुका म्हणे साना थोर, तुका म्हणे साना थोर, तुका म्हणे साना थोर, तुका म्हणे साना थोर, तुका म्हणे साना थोर. धर्माचे पालन पालन पालन, धर्माचे पालन. धर्माचे पालन करणे अखंड खंडन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आज आपण सगळेजण इथे श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांचा जन्मोत्सव आहे उद्या, आणि आज एकादशीचं कीर्तन. तसं मठामध्ये नेहमीच एकादशीला आणि पौर्णिमेला कीर्तन असतंच, पण आज विशेष असं की उद्या जन्मोत्सव आहे महाराजांचा, त्यामुळे आजची एकादशी ही विशेष, नाही का. सगळेजण भारावलेले आहेत की उद्या जे आपले लाडके श्री महाराज आहेत त्यांचा जन्मोत्सव आहे. असं म्हणतात की संतांचे देवांचे जे उत्सव असतात, जे समारंभ असतात, त्याला आपण अवश्य जावं. तुम्ही सगळे येतातच, त्यात वाद नाही, पण जरी काही अडचण आली घरामध्ये तरी ती अडचण थोडा वेळ का होईना आपण बाजूला करावी, किंवा कुणीतरी घरातलं तिथे आयोजित करावं आणि आपण पटकन तिथून प्रपंचातून मार्ग काढावा आणि इथे उत्सवामध्ये सहभागी व्हावं. का? कारण त्यामुळे आपल्या पापाचा नाश होतो. कंटाळा करायचं नाही, कंटाळा तुम्ही करतच नाही, इथल्याबद्दल बोलतच नाही मी, पण जर आपण कंटाळा केला, आळस केला तर आपलं पाप आणखीन वाढतं. कारण जवळ राहून जर मी उत्सवाला येत नाही, माझं पाप तर नाश होतच नाही, पण ते आणखीन वाढतं. म्हणून जन्मोत्सव साजरे होत असतील तिथे अवश्य जावं आणि तिथला तो उत्सवाचा सगळा आजच्या मराठी भाषेत पॉझिटिव्हिटी ती आपल्यामध्ये तुम्ही इन्क्लूड करून घ्यायची की नाही. तर त्या निमित्ताने आजचं हे कीर्तन जगद्गुरु जगद्वंद्य तुकाराम महाराज यांचा अभंग घेतलेला आहे. काय म्हणतात
म्हणतात तुकाराम महाराज, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भीड भार तुका म्हणे साना थोर, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. धर्म धर्म म्हटलं की सगळ्यांचे कान टवकारतात नाही का. आता काय बोलणार बरं, बघू ऐकू. जी माझ्या मनात कन्सेप्ट आहे नाही का, व्याख्या आहे, माझ्या मनात जो विचार आहे धर्माबद्दलचा, तोच ह्या सांगतात का? म्हणजे मी सांगणार नाही आहे, जे आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे, जे आम्हाला आमच्या शिक्षकांनी शिकवलेलं आहे, ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार. धर्म म्हणजे काय तर धर्माची साधी सोपी व्याख्या अशी आहे की जे आपल्याला वेदांनी जे सांगितलेलं आहे, वेदांचे विचार, वेदांनी काही विचार सांगितलेले आहेत, काही नीतिमूल्य सांगितलेली आहेत, त्या मूल्यांचं पालन करणे, त्या विचारांचं पालन करणे, आपल्या आचरणामध्ये ती मूल्य आपल्या आचरणात आणणे म्हणजे धर्म होय. म्हणजे नेमकं काय तर असं आहे की पाण्याचा गुणधर्म काय आहे की भिजवून टाकणे. पाण्याच्या संपर्कामध्ये जे कोणी येईल त्याला ते काय करतं, ओलं करतं किंवा भिजवून टाकतं. अग्नी काय करतो, त्याच्या संपर्कात जे कोणी येईल त्याला जाळून टाकतो, भस्म करतो. तसं मनुष्याचा धर्म काय असेल तर स्वकर्म करणे. महाभारतकार म्हणतात, धारणा धर्म मिथ्याहु धर्मो धारयते प्रजाः, यस्या धारण संयुक्त स धर्म इति निश्चयः. सद्गुरुनाथ महाराज की जय. धारणा धर्म मिथ्याहु, जो समाजाची धारणा करतो त्याला धर्म असे म्हणतात. म्हणजे एखादा शिक्षक असेल, आपलं स्वकर्तव्य करणे म्हणजे धर्म होय. नुसतं करणे नाही, ते स्वकर्म प्रामाणिकपणे करणे त्याला धर्म असं म्हणतात. उदाहरणार्थ एखादा शिक्षक असेल, शिक्षकाचं काय काम आहे की आपल्या वर्गामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी शिकवलेलं त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्याची प्रगती झाली पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याची. हा शिक्षकाचा धर्म आहे. डॉक्टरचा धर्म काय आहे की जो कुणीही माझ्याकडे रुग्ण येईल, पेशंट येईल, त्याला नेमकं काय झाले ते कळलं पाहिजे. मग त्याचे लक्षणं त्याला विचारायची आणि मग त्या लक्षणांवरून अंदाज काढायचा आणि मग की बाबा तुला हे अमुक अमुक झालेलं आहे, ही औषधं. पण बऱ्याच वेळा होतं असं की झालं असतो टायफॉईड आणि सांगतात मलेरिया. पंढरीनाथ भगवान की जय. मग गोळ्या दिल्या जातात टायफॉईडच्या आणि झाले काय, मलेरिया. अनुभव आहे म्हणून बोलते, अवघूचच बोलायचं म्हणून बोलत नाही आहे. तर मग तुम्हाला जर लक्षात आलेलं नसेल की ह्याला नेमकं काय झालेलं आहे, मग तुम्ही सिनियर डॉक्टरांना विचारा ना की काय झाले नेमकं, अशी अशी केस आलेली आहे, मला लक्षात येत नाही आहे. पण नाही, तिथे आमचा इगो आड येतो आणि मग तुला हे झालं आहे म्हणून जाहीर करतो आणि चुकीच्या गोळ्या दिल्या जातात. दृष्टांत का सांगितला, हे जे कर्म डॉक्टरने केलं ते प्रामाणिक कर्म होतं का, नव्हतं. म्हणजे आपलं स्वकर्म प्रामाणिकपणे करणे म्हणजे धर्म. मग फक्त आपलं कर्म प्रामाणिकपणे करणे म्हणजेच धर्म का, नाही. धर्म ही संज्ञा खूप व्यापक आहे, प्रचंड व्यापक आहे. आपण त्याचा अंदाजही करू शकत नाही. आपल्या स्वकर्तव्याचं पालन करणं हा धर्म पाळण्याचा एक भाग झालेला आहे. तेवढंच करणं म्हणजे धर्म नव्हे. असं आहे की धर्माची दोन लक्षणं आहेत. एक म्हणजे प्रवृत्ती लक्षण आणि दुसरं म्हणजे निवृत्ती लक्षण. समाजाची धारणा कशी होते, डॉक्टर्स असतात, इंजिनियर्स असतात, सुतार, लोहार, चांभार, शिक्षक, परत वकील असतात, जज असतात, कीर्तनकार असतात नाही का, मंदिरात पूजा करणारे पुजारी असतात. असे सगळेजण काय करतात, आपलं आपलं कर्तव्य करतात. उदाहरण देते, आता मठामध्ये जन्मोत्सव आहे तर कुणी पूजा करतं की नाही, कुणी ते हार वगैरे आणून देतं,
कुणी हार्मोनियम वादन करतं, कुणी तबला वादक आहेत, कुणी हे शूटिंगचं काम करतं की नाही, कुणी सतरंज्या टाकतं, कुणी खुर्च्या मांडतं. अशी अनेक कामं प्रत्येकाकडे दिलेली आहेत, बरोबर. आणि प्रत्येकजण ते काम प्रामाणिकपणे करतायत, मिळून करतायत. पण आपलं आपलं काम करत आहेत. ते सगळे मिळून प्रामाणिकपणे काम केल्यानंतर काय होतं, जन्मोत्सव साजरा होतो, बरोबर की नाही. त्याप्रमाणे आपण समाजामध्ये आपलं जे पद आहे, आपलं जे कर्तव्य आहे ते प्रत्येकाने केलं. डॉक्टर, इंजिनियर, सुतार, लोहार, चांभार सगळ्यांनी आपापलं कर्म प्रामाणिकपणे केलं की समाजाची धारणा होते, समाजाची प्रगती होते आणि समाजाबरोबर अर्थातच आपली पण प्रगती होते. आता प्रवृत्ती लक्षण आणि निवृत्ती लक्षण. प्रवृत्ती म्हणजे काय, जे ब्रह्मानंद महाराजांचं एक प्रवचन आहे बघा, मोक्षप्राप्तीचे रहस्य म्हणून. कुणी वाचलं असेलच अर्थात. तर त्या मोक्षप्राप्तीचे रहस्यामध्ये एक ओळ आहे की प्रवृत्ती मार्गाचा त्याग आणि निवृत्ती मार्गाचे आचरण. मग ह्यातून काय म्हणायचे श्री ब्रह्मानंद महाराजांना, की प्रवृत्ती मार्गाचा त्याग करायचा म्हणतात, पण त्याआधी त्या मार्गाचं आचरण केलं पाहिजे. प्रवृत्ती मार्गाचं आचरण म्हणजे काय, आपण गृहस्थाश्रमी असतो, आपल्या प्रत्येकाला काही ना काहीतरी हवं असतं, बरोबर की नाही. मग आपल्याकडे 4 पुरुषार्थ आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मग ह्याचा अर्थ काय बरं, की धर्माप्रमाणे काय करायचे, धर्म अर्थ कमवायचे. धर्माप्रमाणे म्हणजे प्रामाणिकपणे अर्थ कमवायचे. अर्थ म्हणजे धन, जे आपल्या प्रपंचाला लागतं. मग हे धन कमवताना जर मी नोकरी करतोय आणि माझी वेळ जर सकाळी 10 ते संध्याकाळी 8-9 काय असेल ते, तर धर्म असं सांगतो सकाळी 10ची वेळ जर तुमची आहे आणि तुम्ही जर 10:01 पोचलात तर तो अधर्म आहे. त्यात काय झालं, एवढं 1 मिनटं तर उशीर आला आहे ना, हो, पण त्या 1 मिनटाचा तुम्ही पगार खातायच आहे, बरोबर की नाही. त्यामुळे तो तुम्ही 1 मिनटाचा जो पगार आहे तो तुम्ही घरी आणला तर तो अधर्म आहे. इतका सूक्ष्म विचार आपला धर्म करतो. म्हणून काय, 10ला 5 मिनटं कमी असायच्या आधी आपण ऑफिसमध्ये हजर पाहिजे, ह्याला म्हणतात धर्म. आणि असं धन जर आपल्या घरामध्ये आलं की मग त्या धनाचं आपण रोजचं भोजन वगैरे जे असतं त्या धनानेच करतो ना, प्रामाणिक धन पाहिजे. मग आपली बुद्धी शुद्ध होते. आणि मग आपण जो स्वयंपाक करतो, धर्म असं सांगतो की स्वयंपाक जेव्हा करतो तेव्हा आपण अग्नीला आहुती दिली पाहिजे. आणि पहिली पोळी जी आहे ती पहिली पोळी द्यायची गाईला. आणि सगळ्यात शेवटच्या 2 पोळ्या आहेत, सेकंड नाही का, सेकंड लास्ट, त्या 2 पोळ्या पशुपक्ष्यांना आणि श्वानाला द्यायची आहे तूप लावून. आणि मधल्या पोळ्या ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये जेवढे असतील लोक त्यांच्याकरता. होतं काय, आपण पहिली पोळी कुणाला देतो, आपल्या पतिदेवांना, जी गाईची असते, बरोबर. आणि शेवटची कोण खातो, आपण खातो, जी श्वानाची असते. मग परिणाम काय होतो, घरामध्ये श्वानाचा आवाज जास्त असतो आणि पतिदेव मग गाईसारखे होतात. सद्गुरुनाथ महाराज की जय. परिणामाचा अनुभव आपण घेतलेला आहे, बरोबर की नाही. मग धर्म म्हणतो, मग घरामध्ये भांडणं का होतात ना, त्यामुळेच ना, की पहिली पोळी ही गाईला गेली पाहिजे. आजकाल कुणाला एवढा वेळ आहे हो, अहो लावा सवय आपल्या मुलाबाळांना. कारण गाईच्या सानिध्यात राहिल्याने आपले अनेक रोग नाहीसे होतात, त्याकरता ही सोय आहे. ह्याला धर्म म्हणतात. धर्माच्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याचं आपण सोपं आहे आणि पालन करणं. नाहीतर कोणी म्हणेल एवढा वेळ आहे कुणाला, आम्हाला ऑफिसला जायचं असतं, मुळात स्वयंपाकच आम्ही करत नाही, आमची कामवाली बाई स्वयंपाक करते. हा सगळ्यात मोठा विषय. सद्गुरुनाथ महाराज की जय. असो, तर सांगायचा मुद्दा हा की आपलं जे धन आहे ते धन जे घरामध्ये येतं ते प्रामाणिक धन पाहिजे. आणि भोजन करताना जेव्हा सगळा स्वयंपाक सिद्ध होतो तेव्हा त्या स्वयंपाकाचा नैवेद्य आधी भगवंताला समर्पित केला पाहिजे. तो फक्त सणावाराला नाही, तो रोज समर्पित केला पाहिजे. आणि आपण जेवायच्या आधी पशु पक्षी गाय शेजारी पाजारी सगळे जेवलेत ना, कारण शेजारी कुणी आजारी नाहीत ना, हे सगळं बघायचे. शक्य असेल आजच्या काळात, हा शक्य असेल तर एखाद्याला कुणी उपाशी आहे का बाहेर जाऊन बघावं.
आजच्या काळात ते शक्य नाही, मला मान्य, पण बघावं. धर्म हे सांगतो की एखाद्या अतिथीला जेवण द्यावं आणि हे सगळे शांत झाल्यानंतर मी भोजन करावं, ते पण स्तोत्र श्लोक वगैरे म्हणून नंतर मी भोजन करायचे. काय म्हणून? तर हा भगवंताचा प्रसाद आहे, तो मी प्रसाद ग्रहण करतोय. इतकं सूक्ष्म म्हणजे जेवण कसं करावं हे देखील आपल्याला धर्म सांगतो. त्याला धर्म म्हणतात. आणि मग धर्म, अर्थ, कामना आपल्या असतात, अनेक कामना असतात की मला बंगला हवा, गाडी हवी. धर्म असं काही म्हणत नाही की तुम्ही कुठलाही उपभोग घेऊ नका. घ्या म्हणतो, तुम्ही भरपूर धन कमवा आणि तुम्हाला हव्या त्या इच्छा आकांक्षा पूर्ण करा. अगदी आकंठ उपभोग घ्या सगळ्या सुखांचा. तो असं म्हणतच नाही धर्म की तुम्ही वनात जा, रानात जा आणि तिथे संन्यास घ्या, असं म्हणतच नाही. कारण असं आहे, गृहस्थाश्रम आहे म्हणून तर निवृत्तीचे जे लक्षण आहेत ते आहे ना. कारण जे जिज्ञासू आहेत, जे साधक आहेत, जे तपस्वी आहेत, त्यांना अन्न कुठून मिळतं? ते येतात आपल्याकडेच ना. आपल्याला माहिती आहे की समर्थ जेव्हा त्यांच्या पादुका येतात तेव्हा भिक्षा फेरी असते. त्यांना भिक्षा देतो कोण? आपणच देतो ना. प्रवृत्ती मार्गामध्ये आपण आहोत म्हणून जे निवृत्ती मार्गामध्ये आहेत त्यांना अन्न मिळतं. आपण सगळा स्वयंपाक करून मग नामस्मरण करतो, त्यांना आपण अन्न देतो, मग ते नामस्मरण करतात. अवघड खरं आपलं काम आहे की गृहस्थाश्रमामध्ये अनेक व्याप असतात, ते व्याप सगळे सांभाळून आपण ते काम करत असतो. तर असा हा धर्म प्रवृत्ती मार्ग. मग कुणी म्हणेल ठीक आहे, प्रवृत्ती मार्गामध्ये सांगितलं धर्माने की आकंठ उपभोग घ्या. हो, पण तेच करत बसायचं नाही आहे की सांगितले ना प्रवृत्ती मार्ग आहे, मग 60 झाली तरी मी स्वयंपाकात लुडबुड नाही करायची, मग निवृत्ती मार्ग पण आहे. आपल्याकडे 4 आश्रम आहेत की नाही. मग 50 पूर्ण झालं की वानप्रस्थाश्रम आहे आणि त्यानंतर संन्यासाश्रम आहे. तो कशा करता? तर प्रपंचामध्ये उपभोग घेताना त्यामध्ये आसक्ती जर ठेवली नाही तर मग तो निवृत्ती मार्गच आहे. आता वनामध्ये जायला वन उरलीत कुठं, जंगल उरलीत कुठं की नाही. आपण सगळीकडे बिल्डिंग बांधून ठेवल्या आहेत, त्यामुळे जंगल कुठेच नाही. जाणार कुठे आम्ही वानप्रस्थाश्रमा करता? तर घरामध्येच कुठेही लक्ष न देता, कुठेही आसक्त न होता राहणे म्हणजे निवृत्ती मार्गच आहे. तर अशा प्रकारे प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग ही धर्माची लक्षणं आहेत मुख्य. आणि तशी 30 लक्षणं आहेत धर्माची. त्यापैकी अजून एक आहे ते म्हणजे सत्य बोलायचं. असं होतं की एखाद्या मैत्रिणीचा फोन आला की अगं तुझ्या मी घरी येते बरं. आपण काय म्हणतो? मी पुण्याच्या बाहेर आहे, असतो घरामध्येच. आणि आपल्याला इतकी सवय होते खोटं बोलण्याची की आपण हे खोटं बोलत आहोत हेही आपल्याला कळत नाही, इतके आपण निर्ढावलेले असतो. पण धर्म सांगतो की सत्यम वद, सत्य बोललं पाहिजे, खोटं बोलायचं काहीही कारण नाही. नाहीतर असं होतं की मी श्री महाराजांची आहे, मी रोज नामस्मरण करते, मी कीर्तन ऐकते, मी प्रवचन ऐकते, पण मी खोटं पण बोलते, नाही चालणार. पंढरीनाथ भगवान की जय. सत्यम वद, सत्य बोललं पाहिजे. आणि दुसरं काय आहे? दुसरं आहे दान दिलं पाहिजे. आता दान द्यायला इथं बोलायचं काही कारणच नाही, कारण इथे भरपूर लोक दान करतात. तर हा माईक बिघडलेला आहे, विचार करा की हा माईक बांधलेला आहे, त्यामुळे विचार करा तुम्ही आता दान काय करायचं ते. सद्गुरुनाथ महाराज की जय. असं आहे की एक कंजूस श्रीमंत माणूस होता, दानावरती एक दृष्टांत. आणि तो एका संतांकडे गेला. संत म्हटले, अरे अशी पूजा केली पाहिजे, तशी पूजा केली पाहिजे, हे अर्पण करावं, ते अर्पण करावं. तो म्हटला, तो आता कंजूस होता, एवढं सगळं अर्पण करायचं म्हणजे पैसे एवढे खर्च कशाला करायचे? अरे मी नाही बाबा हे सगळं करणार. मग त्यावरती एक उपाय आहे की मानसपूजा. तू मानसपूजा कर. ठीक आहे, तो श्रद्धाळू होता, देवावर भक्ती होती, पण मी 1 रुपया खर्च करणार नाही. ठीक आहे, हरकत नाही, मग तू मानसपूजा कर. मग हा जो शेठजी होता तो अगदी मानसपूजा मन लावून करतोय. त्या संतांनी सांगितलं की कशी मानसपूजा करायची. नित्यनेमाने करतोय, 12 वर्ष झाले, 24 वर्ष झाले, नित्यनेमाने ती मानसपूजा करतोय. आणि एक दिवस मानसपूजा करीत असताना त्यांनी त्या भगवंताला, ज्या भगवंताची तो पूजा करत होता, त्यांना नैवेद्य समर्पित केला, दूध, आणि त्यामध्ये साखर टाकली. आणि अरे जास्त पडली साखर, वाया गेली साखर. कंजूस ना,
की 1 चमचा साखर टाकायची होती, 3 चमचे टाकली गेली. अरे 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 अरे, भगवंता प्रकट झाले आणि मुस्काडीत मारली. अरे नालायक हा, अरे तू मानस पूजेतच साखर देतोयस ना, ती तरी जास्त दे की. पंढरीनाथ भगवान की जय. म्हणजे सांगायचा मुद्दा हा की कंजूस हा तसा गुणच झाला ना त्याचा, कारण त्या निमित्ताने त्याला भगवंत भेटले. पण त्यांनी मानसपूजेत का होईना दान केलं. आणि म्हणून धर्म सांगतो की दान करा. आपला जो पगार आहे, आपलं जे इन्कम आहे, त्याचे सांगितले श्रीमद भागवतामध्ये की त्यातला कुठला भाग कुणाला द्यायचा, म्हणजे आपल्या घराकरता किती खर्च करायचा, आपल्या बहिणीला किती द्यायचा, बहिणीला पण द्यायचे बरं, नाही तर सगळ्या साड्या मलाच, नाही का, असं नाही करायचं आहे. बहिणीकरता पण हिस्सा सांगितलेला आहे आपल्या धर्माने, कारण ती खुश तर आपलं कुटुंब सुख समाधानी राहतं. तर आपला धर्म पगार कसा खर्च करावा हे पण आपल्याला शिकवतं. आणि मग तिसरं आहे की तितिक्षा. तितिक्षा म्हणजे सहनशीलता. सहनशीलता असं आहे की तुम्ही सगळे इथे अनेक वर्ष येत आहेत, बरोबर की नाही, काकड आरतीला येत आहेत, अनेक उत्सवाला येत आहेत, इथे सेवा करत आहेत, आणि अगदी एखाद्या दिवशी जर नाही जमलं तर आपल्याला रुखरुख वाटते. असे अनेक वर्ष तुम्ही येत आहेत, पण मनामध्ये कधीतरी येतं की बाबा एवढे वर्ष मी येते, अजून काहीच नाही मला अनुभव आला, अजून श्री महाराज काय हो, अजून काहीच अनुभव नाही आला मला, असं म्हणायचं नाही आहे. तितिक्षा, सहनशीलता. जसं शबरीने वाट पाहिली की नाही रामाची, कुठपर्यंत पाहिली, 8 वर्षाची होती, 80 वर्षापर्यंत वाट पाहणं कशाला म्हणतात, तितिक्षा, सहनशीलता. माझ्या सद्गुरूंनी सांगितलेलं आहे ना, मग आपण जर असलो असतो तर म्हटलं असतो सद्गुरूंनी नक्की ह्याच जन्मी सांगितलेलं आहे ना, का वेगळं काही आहे, शंका घेतली असती. पण शबरीने शंका घेतली नाही, तिने ते सहन केलं. रोज अगदी लांब रस्त्यापर्यंत सड्या रांगोळी करायची, फुलं टाकायची, माझे राम येणार, माझे राम येणार. आणि नाही आले तर मग अशी नाही म्हणायची उद्यापासून करणारच नाही, जाऊ दे, नाही का, नाही उद्या येतील पुन्हा, ते पुन्हा सडा रांगोळी करायची, उद्या येतील असं करत राम आले ना, त्यांना यावं लागलं. कारण भक्त जितका भावाने हाक मारतो त्याकरता भगवंताला यावंच लागतं. धर्म हे सांगतो की तुम्ही सहन करा. आम्हाला साधं आजचं उदाहरण देते हां, कारण आजची उदाहरण दिली की लगेच पटतं माणसाला. सिग्नलला उभा असेल ना, आणि जर रेड सिग्नल असेल ना, तरी आम्हाला असं होतं कधी तो संपतो एकदाचा. एवढी पण आमच्याकडे 1 मिनिटाची पण सहनशीलता नसते. आणि मी ठरवलं मी पाळणार हां, कारण धर्माचं जर कीर्तन करते धर्मावर तर सिग्नल पाळला पाहिजे. सद्गुरुनाथ महाराज की जय. कारण आधी केले मग सांगितले, बरोबर की नाही. मग मी चिकार थांबले हो सिग्नलला, पण मागचा टॅ 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 म्हणलं कुठं जायचं आहे, पुढं म्हणलं समोर सिग्नल दिसतोय ना लाल, का लाल रंगाचा सांगू आता अर्थ काय आहे ते. म्हणजे सांगायचा मुद्दा काय की आपल्याकडे 1 मिनिटाची पण सहनशीलता नाही की थांबायचं आहे. तो सिग्नल आपल्याला हे शिकवतो की थांब, सहन कर. हे आपल्याला प्रत्येक म्हणजे नियम आहे की नाही तो सिग्नलचा. तर जसा सिग्नलचा नियम पाळायचा आहे, तसे वेदांचे नियम पाळायचे, ते नियम सांगितलेले आहेत. नीतिमूल्यांचे नियम पाळायचे आहेत, ते पाळणं म्हणजे धर्म होय. तर अशा प्रकारे तितिक्षा, सत्य, दान आणि दया, भूतमात्रांवरती दया केली पाहिजे. आणि प्रत्येक वेळी आनंदी राहिलं पाहिजे. नाहीतर असं होतं की प्रवृत्ती मार्गामध्ये आहे ना, मग मला भरपूर काम आहे, मला भरपूर दुःख आहे. एकदा कीर्तनाला गेले होते बाहेरगावी, तेव्हा ओळखीतल्या ताई होत्या आणि अख्खं कीर्तन त्या समोर डोक्याला हातच लावून बसल्या होत्या, चेहरा पडलेला होता. म्हटलं कीर्तन संपलं, मी पटकन झालं ताई काय झालं का हो तुम्हाला, एवढा चेहरा पडलेला दिसतोय. ते म्हटलं काय सांगू. म्हटलं काय झालं. माझ्या नातवाचं लग्न झालं, 2 झाले वर्ष. चांगलं आहे की म्हटलं, आजकाल मुलांची लग्न होत नाहीत. म्हटलं तुमच्या नातवाचं लग्न झालं नाही का, आनंदाची बातमी आहे. हो पण 2 झाले वर्ष, मग त्याला काही मुलबाळ नाही. अगं मग तू का रडतेस, त्याची काळजी तो करेल ना, तो नातू करेल ना. म्हणजे प्रवृत्ती मार्गामध्ये किती गुंतावं. मी गृहस्थाश्रमी आहे, पण कुठपर्यंत सोडायला शिकलं पाहिजे, निवृत्ती मार्गाकडे गेलं पाहिजे, हे आपल्याला धर्म शिकवतो. नाहीतर मग माझ्या 11व्या पिढीला कसं धन लाभेल त्याकरता मी धन कमवतो अगदी 100 वर्षापर्यंत नाही.
धर्माने आपल्याला सांगितलेले आहेत की नेमकं कुठे थांबायचं हे आपल्याला शिकवलेलं आहे धर्माने. तर असे प्रवृत्ती लक्षण, निवृत्ती लक्षण, सत्य, दान, दया, तितिक्षा असे अनेक धर्माची लक्षणं आहेत, ती आपण थोडक्यात आत्ता पाहिली. मग आता असं आहे की धर्म 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 भगवंत काय म्हणतात? श्रेयान् स्वधर्मो विगुणः, श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात्, श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात्, स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो भयावहः. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात्, परधर्मो निधनम, स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहः. आपल्या धर्मात मरण जरी आलं तरी चालेल, पण आपला धर्म सोडायचा नाही. आता इथे आपण मगासपासून धर्म 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 म्हणतोय. धर्म म्हणजे काय नेमकं? की भगवंतानी 4 वर्णाची व्यवस्था केली. स्वतः भगवंतानी चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः, गीतेत सांगितले भगवंतानी की मी 4 वर्णांची स्थापना स्वतः मी केलेली आहे. काय, कुठले वर्ण? तर इथे जातपातीचा काहीही उल्लेख नाही आहे. बरं, आपणच स्वतःहून ते लक्षामध्ये घेतलं आहे उगीच. पण तसं कुणीही कमी नाही, कुणीही मोठं नाही. ब्राह्मण वर्णाचं काय काम आहे? तर दुसऱ्याला ज्ञान देणं. म्हणजे शिक्षक किंवा बँकेमध्ये जे असतात चार्टर्ड अकाउंटंट आपल्याकडे आहेच असेल की नाही, कुलकर्णी, तर ते जे आहेत ते म्हणजे ते बुद्धीचं काम आहे ते ब्राह्मण वर्गाने करायचं. म्हणजे हा वर्ण आहे, ब्राह्मण वर्ण आहे, जात नाही. नंतर क्षत्रियाचं काय काम आहे? तर युद्ध करणे. आपल्या सगळ्या समाजाला परकीय सत्तेपासून, परकीय आक्रमणांपासून रक्षा करणे म्हणजे क्षत्रिय. आणि वैश्य म्हणजे व्यापार, जे अन्न धान्य सगळे आपल्याला कपडा लत्ता जो लागतो तो व्यापार, तो वैश्य वर्ण करतात. आणि शूद्र म्हणजे काही खालचं वगैरे असं अजिबात नाही आहे, सगळे एकाच पातळीवरती आहे. जितका ब्राह्मण श्रेष्ठ तितकाच शूद्र श्रेष्ठ आहे. सगळे श्रेष्ठ आहेत, जातीपातीचा इथे काही संबंधच नाही आहे. मग शूद्र काय करतो? आपल्या सगळ्यांना ज्या सेवा लागतात त्या सगळ्या सेवा शूद्र करतो. अशा प्रकारे समाजाची व्यवस्था स्वतः भगवंताने केलेली आहे. मग असं असताना आपला वर्ण काय आहे? ब्राह्मण. माझं काय स्वकर्म आहे की दुसऱ्याला ज्ञान देणं, दुसऱ्याला शिकवणं. असं असताना मी इतर धर्म म्हणजे क्षत्रिय धर्मामध्ये जाणे. नाहीतर पहा ना, भगवान गोपाळकृष्णांनी काय सांगितलं अर्जुनाला? अर्जुन काय करत होता की मी युद्ध करणार नाही, कारण त्यांनी समोर कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य यांना पाहिलं आणि आजच्या मराठी भाषेत तो इमोशनल झाला की नाही, आणि त्याला ते युद्ध करवे ना. त्याने रथामधून उडी मारली, त्याचं ते गांडीव धनुष्य टाकून दिलं आणि काय म्हटला, मी संन्यास घेईन पण मी युद्ध करणार नाही. मग भगवंत म्हणाले, तू क्षत्रिय आहेस, तुझा धर्म आहे, स्वधर्म आहे की युद्ध करणे. तो धर्म सोडून तू संन्यासाश्रम स्वीकारतोस, म्हणजेच काय, दुसऱ्या धर्मात जातोयस. कारण तू क्षत्रिय आहेस, तू संन्यास कसा घेतोस? तो तुझा धर्म नाही. गीतेचे दुसरा आणि तिसरा अध्याय स्वधर्म म्हणजे काय हे छान सांगितलेलं आहे. वाचत असतालच तुम्ही, पण अगदी बारकाईने वाचा, त्यामध्ये कळतं नेमकं स्वधर्म म्हणजे काय, धर्म म्हणजे काय. मग भगवंत म्हणतात असं चालणार नाही, युद्ध कर. आणि तुला असं वाटतं की तू युद्ध करतोयस, पण नाही, तू फक्त निमित्त मात्र आहेस. आता अशा प्रकारे आपण आपला धर्म सोडून, नाहीतर आज अनेक ठिकाणी बघायला मिळतं की देशपांडेज चप्पल अँड शूज शॉप. मग कुणी म्हणतं त्याला काय होतं आहे? मग देशपांडेंनी काय फक्त ज्ञानदानाचंच काम करावं का? त्याला काय होतं आहे? माझीच मैत्रीण म्हणते त्याला काय होतं आहे? कुणी काही करू शकतं, बरोबर आहे, कुणी कुठलाही व्यवसाय करू शकतो. पण तुमचा तो वर्ण आहे, तो वर्ण सोडून जर तुम्ही दुसरीकडे गेलात तर ते भगवंत सांगतात की आपला धर्म सोडायचा नाही आहे, आपण आपल्याच धर्मात राहायचं आहे. आणि जे आपल्याला सांगितलेलं कर्म आहे ते कर्म आपण करायचं आहे, म्हणजे आपल्या धर्मात राहायचं आहे. म्हणजे स्वधर्मे निधनम श्रेय. माझ्या धर्माचं पालन करताना मला अनेक संकट येतील, मला अनेक दुःख येतील, म्हणून मी दुसऱ्या धर्मात जायचं का? नाही. माझ्या धर्मात मला निधन येऊ दे, निधन तरी चालेल, पण मी माझा धर्म सोडणार नाही. मग जर आज जे चाललेलं आहे
की मग तुम्ही म्हणताल की हा जर धर्म आहे तर मग मुस्लिम काय आहे? आपण म्हणतो ना मुस्लिम धर्म, इस्लाम धर्म, जैन धर्म, हे काय आहेत? हे पंथ आहेत, हे धर्म नाहीत. धर्म एकच, सनातन वैदिक हिंदू धर्म, तो एकच धर्म आहे. कारण सांगा, जेव्हा भगवंतानी गीता सांगितली तेव्हा हे इतर पंथ होते कुठे? सगळे आपण एकच आहोत. जो मनुष्य प्राणी आहे त्याने धर्माचं पालन करायचं, त्याने सत्य बोलायचं, त्याने दान करायचं. हे सगळे आपण एकच आहोत, धर्म एकच आहेत. इतर जे आहेत मुस्लिम, इस्लाम म्हणजे इस्लामच म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, हे जे सगळे पंथ आहेत भगवंताला प्राप्त करण्याचे ते मार्ग आहेत, ते धर्म नाहीत. तर मग असं जरी आपण विचार केला आजच्या काळाप्रमाणे की माझा धर्म हिंदू आहे, मग मी मुस्लिम धर्मात का जायचं? कारण माझा धर्म मला प्रिय आहे. स्वधर्मे निधनम श्रेयः. आपल्यासमोर उदाहरण मोठं आहे नाही का? कुणाचं उदाहरण आहे? संभाजीराजे. त्यांचे किती हाल करून त्यांना मारलं. नुसतं मारलं का? नाही. अगदी आपण जर असतो तर म्हटलं असतं आत्ता धर्म बदलतो, म्हटलं असतं की नाही? एवढं आपण म्हणून सहनशीलता, तितिक्षा, ती त्याकरता की सहन करायचं आहे. आणि मग इतके त्यांची हाल करून मारलं तरी पण त्यांनी जगदंब किच्चू केलं नाही, की त्याचा चू ऐकण्याकरता सगळे उत्सुक होते की आता तरी करेल, लागलं, ओरडेल, पण नाही. सहनशीलता, तितिक्षा कशाला म्हणतात? हे संभाजीराजांकडनं शिकावं. फक्त जगदंब जगदंब एवढी सहनशीलता आहे आपल्याकडे, ती वाढवली पाहिजे. आणि कधीही असं म्हणायचं की महाराज मी इतके वर्ष केलं, आपण काय करणार? हो, ते करून घेतात की नाही, आपण काय करणार? मग सांगायचा मुद्दा हा की आजच्या जे जग चाललेलं आहे त्या दृष्टीने पण इतर धर्मात प्रवेश करणं अतिशय चुकीचं आहे. स्वधर्मे निधनम श्रेयः. भगवंत म्हणतात इतर धर्मात जाऊ नका, तो भयावह आहे. नाहीतर असं होतं आजकालच्या नाही, अगदी पूर्वीपासूनच आमची मुलं कॅम्पमध्ये होती शिकायला, तर मग कुणी म्हणाल का टाकलं कॅम्पमध्ये? काय इलाज नाही ना, कारण इंग्रजी ही आपली जरी मातृभाषा नसली तरी ती व्यावसायिक भाषा आहे, ती आलीच पाहिजे ना मुलांना. तर म्हणजे संस्कार आणि आजचं जे चाललेलं आहे त्याला आपण अपडेट राहिलं पाहिजे ना, दोन्ही आलं पाहिजे. तर त्यामुळे जेव्हा मुलांना सोडायला आणायला झालं की बाहेर पडलं की लगेचच तिथे सगळे उभे असायचे, लेडीज म्हणा, जेंट्स म्हणा, आणि हे पुस्तक. म्हटलं कसलं पुस्तक आहे? बायबलची छोटी पोथी आहे. म्हणजे चांगलं आहे, गुड. कुठल्याही धर्माचा तिरस्कार करत नाही आहे आम्ही. आम्हाला तेही धर्म, त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहेत. आज आपण त्यांना धर्म म्हणतोय पण ते पंथ आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे. पण बायबल मी वाचेल, प्रश्न नाही, पण मला आधी माझ्या धर्माचे तरी ग्रंथ वाचू देत. सगळे भरपूर ग्रंथ आहेत. मग तुम्ही आमचा हरिपाठ वाचता का? नाही. हो, मैं कैसे पढूंगी. म्हटलं मग मी का बायबल वाचू? पंढरीनाथ भगवान की जय. विषय गंभीर आहे खूप. मग तेव्हा त्या वयात तर मी कीर्तन तर करत नव्हते, पण आईवडील आहेत ना, त्यांनी जे आपल्याला संस्कार केलेले आहेत की ह्याला नाही म्हणायचं, अगदी खमटोकपणे नाही म्हणायचं, नाही मला हे नको, नाही तर बघू काय वाचून बघते वगैरे, झालं, बिघडलं सगळं. बुद्धी बदलायला सुरुवात होते आणि त्यांचं तेच काम आहे की हिंदूंची बुद्धी बदलायची. आणि आपण आपल्या उपासनेद्वारे, आपल्या साधनेद्वारे, आपल्या गुरूंच्या शरणागतीने ती बुद्धी बदलणार नाही असा ठाम निश्चय आपला हवा ना. आणि ते सामर्थ्य कशामुळे येतं? ते केवळ आणि केवळ उपासनेमुळे येतं. त्यामुळे नाही, बायबल चांगला आहे, मला त्याबद्दल आदर आहे, मी नक्की वाचेल, पण आधी मला माझे ग्रंथ वाचू देत ना. एखादी आपल्या आईने आपल्याला फटका मारला, अगदी साध्या सोप्या भाषेत सांगते की धर्माचं पालन करणे, आपल्या धर्मात राहणे म्हणजे काय. माझ्या आईने मला फटका मारला, मी रडत गेले आणि शेजारच्या बाई म्हटली, अगं ये, आईने मारलं ना, पाईट्टे मेली, दे तुला हा लाडू घे आणि इथेच राहा. आपण काय करू? लाडू खाऊन घेऊ आणि परत आपल्या आईकडे जाऊ. अहो, आईने मारलं म्हणून काय झालं? ती आई आहे, बरोबर की नाही? तिने ज्या अर्थी मारले त्या अर्थी मी काहीतरी चुकीचं वागलेलं आहे की नाही. मग त्यामुळे आपण लाडू खाऊन घेऊ आणि परत तिकडे जाणार. म्हणजे स्वधर्मे निधनम श्रेय. माझ्या धर्माने मला मारलं, मला दुःख दिलं, चालेल, पण मी परधर्मात जाणार नाही. माझ्या धर्मामध्ये सांगितलं आहे की हा पोशाख पाहिजे, मी तो पोशाख नेसेल. हां ठीक आहे, आता ऑफिस आहे,
त्याकरता मी काहीतरी ॲडजस्ट करेल, ड्रेस घालेल त्या पद्धतीने. पण जेव्हा सणवार असतील मी साडी नेसेल, मी नाकात नथ घालेल, कारण तो माझा धर्म आहे. धर्माने सांगितले मला की पोशाख कसा हवा त्याप्रमाणे मी राहील. ते राहत नाहीत. त्यांचा पोशाख बदलतात का? ते नाही बदलत. मग मी का बदलू? तर हा सगळा धर्माचा विस्तार जो आत्ता केला तो आजच्या काळाप्रमाणे केला की स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. मग अशा प्रकारे धर्म काय करतो? आपण जर धर्माचं पालन केलं तर धर्मो रक्षती रक्षितः. मी धर्माचं पालन करते, मी दान देते, मी सत्य बोलते, मी प्रवृत्ती मार्गामध्ये आहे, प्रवृत्ती मार्गाचं आचरण करता करता मी निवृत्ती मार्गाचा विचार करते. हे धर्म पाहतोय ना की आचरण चांगलं आहे. मग धर्मो रक्षती रक्षितः. जेव्हा माझ्यावरती काही संकट येईल, समजा ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती चांगली उत्तम आहे, प्रामाणिक आहे आणि अनेक वर्ष आपण बघतोय की ती व्यक्ती प्रामाणिक आहे, पण कोणी जर काही म्हटलं की ती व्यक्ती ना बरोबर नाही आहे, तेव्हा ऑफिसमधले सगळे बाकीचे कर्मचारी म्हणतील नाही हां, ते जे आहेत ना ते व्यवस्थित वागतात बरं, कारण ते धर्माप्रमाणे आचरण, ते प्रामाणिक आहेत. सगळं ऑफिस पाठीशी राहील. कारण माऊली म्हणतात देखा स्वधर्मा ते भजाल तरी हा कामधेनू होईल, मग प्रजा होईन सांडील तुम ते कदा. माऊली म्हणतात देखा स्वधर्मा ते भजाल तरी हा कामधेनू होईल. तुम्ही जर स्वधर्माचं आचरण केलं तर तो तुम्हाला कामधेनूप्रमाणे सुख देईल, प्रपंचात पण देईल आणि परमार्थात पण देईल. दोन्ही यथा सांग दोहीकडे. तुम्ही फक्त धर्माचं पालन करा. कामधेनू जशी आपल्या इच्छा पूर्ण करतात तशा सगळ्या आपल्या इच्छा, अर्थात कंसात चांगल्या इच्छा, हा योग्य इच्छा, नाहीतर मला वाटतं हिचं तसलं काही नाही. हां, चांगल्या इच्छा पूर्ण होतील. मग प्रजा ही न सांडेल तुमते कदा. प्रजा तुमच्या पाठीशी उभी राहील. तुम्ही जर धर्माचं पालन केलं तर धर्म तुमचं रक्षण करेल, तुमच्या पाठीशी उभा राहील असं माऊली सांगतात. तर अशा प्रकारे धर्माचं पालन करणे पाखंड खंडन. हा करणे शब्द जो आहे तो दोन्हीकडे लागतो. धर्माचे पालन करणे, करणे पाखंड खंडन असं आहे. मग पाखंड खंडन म्हणजे काय? तर मी धर्माचं पालन करते, पण जर कुणी मध्ये आलं आडवं, पाय घातला की नाही करायचं धर्माचं पालन, नाही करून देणार तर पाखंडाचं खंडन करायचं. कारण आता उदाहरण देत बसायला माझ्याकडे वेळ नाही आहे, घड्याळ पुढं चाललेलं आहे. मग पाखंडाचं खंडन करायचं आणि हे जी आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. धर्माचं पालन मी करते, पण त्याबरोबर कारण कसं आहे, मी धर्माचं पालन करते, मी असं करते, मी तसं करते, असा अहंकार येऊ शकतो ना. म्हणून त्याबरोबरीने नामस्मरण करायचं आहे, जे श्री महाराजांचं आवडतं आहे. धर्माचं बीज हे नाम आहे, ते नाम घ्यायचे आणि त्या नामात वाढ करायची. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. आता असं आहे की प्रत्येक वेळी युद्ध करायचं म्हणजे हातामध्ये तलवार घेऊनच गेलं पाहिजे असं काही नाही. समजा एखादा आपल्या धर्माचं पालन करून देत नाही आहे. गणपतीमध्ये मिरवणुका भरपूर असतात. आपण घरात बसून नुसतं ओरडतो, काय हा मूर्खपणा चाललेला आहे बस, आणि खिडक्या लावतो आणि TV बघत बसतो की नाही. पण कुणी असं करतं का की हा मूर्खपणा आहे ना, मग हा मूर्खपणा बंद कोण करणार? आपणच केला पाहिजे ना. कारण आपले शेजारी पाजारी हा मूर्खपणा करत असतात. मग तीक्ष्ण उत्तरे, आपले जे आपले शब्द हे शस्त्र करायचे आणि 100 लोकांना पाठीशी घ्यायचं आणि जायचं ऑफिसमध्ये, जो नगरसेवक असेल त्याच्याकडे, आणि सांगायचं की बाबा हे असं असं हे बंद करा. 10 मिरवणुकी असतील निदान 5 वर तर आकडा येईल की नाही. म्हणून तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. शब्द हे शस्त्र करा, त्याचा वापर करा आणि पाखंडाचं खंडन करा. नाही भीड भार तुका म्हणे सान थोर. समजा एखादा लहान मुलगा काहीतरी बोलतंय, हां ते ना आळंदी ना, बोलायचं नाही अजिबात. आळंदीबद्दल काही बोलायचं नाही, ते माऊलींचं जन्मस्थान आहे. मग तो वाटेल ते बोलते. अहो बोलू तेव्हा लहान आहे तो, लहान असला म्हणून काय झालं, तो उद्या अजून 4 टाळकी बरोबर घेईल, मोठा होईल आणि टिंगल टवाळी करेल माऊलींची. हे चालणार नाही अजिबात. असं बोलायचं नाही. माऊली आहेत त्या, त्यांना नमस्कार कर. आळंदी आपल्या महाराष्ट्राचं भूषण आहे, हे त्याला सांगायला नको.
नाही भीड भार तुका म्हणे सान थोर. हा लहाने साने जाऊ दे त्याला योग्य वेळी त्याचे कान पिळलेच पाहिजे. आणि किंवा एखादा अधिकारी, बापरे तो अधिकारी आहे, अरे पण तो अधर्माने वागतोय ना, मग त्याला बोललंच पाहिजे. पुन्हा संघटना तयार करा आणि शब्दांचा शस्त्र म्हणून वापर करा आणि त्या अधिकाऱ्याला बोला, त्याला सांगा की तुझं हे वागणं चुकतंय, तो थोर आहे, मोठा आहे, अधिकारी आहे. नाही भीड भार, तुकाराम महाराज म्हणतात भीड बाळगू नका. नाही भीड भार तुका म्हणे सान थोर. धर्माचे पालन करणे पाखंड खंडण. हे अशा प्रकारे आपण आज पूर्वरंग पाहिला. आता आख्यानामध्ये अशा प्रकारे धर्माचं पालन कुणी केलं ते पाहूया. तोच राग धर्माचे पालन करणे पाखंड खंडण. धर्माचे पालन करणे. नाही भीड भार, नाही भीड भार, नाही भीड भार तुका म्हणे साना थोर. नाही भीड भार तुका म्हणे साना थोर. तुका म्हणे साना थोर. तुका म्हणे साना थोर. धर्माचे पालन करणे, धर्माचे पालन करणे, धर्माचे पालन करणे. खूप आनंद आहे. तर आपण थोड्या वेळ भजन करूया आणि आख्यानाकडे जाऊया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. गो माता की जय. श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. देवर्षी नारद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. एक
सांगायचं आहे मला की इथे वत्सलाताई शिर्के, ताई तुम्हीच आहात ना? हां हां, हरिभक्त परायण वत्सलाताई शिर्के, त्यांना मी आत्ता पाहिलं. त्या कधी आल्यात मला माहीत नाहीत. एकही अक्षर लिहिता वाचता येत नाही, म्हणजे आता येते त्यांना. जेव्हा कीर्तन शिकायची इच्छा होती तेव्हा त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं. बरोबर ना ताई? हां हां, या पुढे पुढे या. आणि त्या कीर्तन विशारद झाल्या. त्या आज माझ्यापेक्षाही मोठ्या कीर्तनकार आहेत. त्यांची निदान आणि त्यांचं ते आपलं आफळेबुवांचं जे आहे ना नाव कीर्तन विश्व, त्यावरती कीर्तन त्यांचं झालेलं आहे. अंगठे बहादूर. सांगा, जर करायची इच्छा असेल तर मनुष्य काहीही करू शकतो की नाही. त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, इथे पुढे बसले आहेत. हां, त्यांच्याबद्दल मला अभिमान वाटतो खूप, नाही का? हां या. खूप छान कीर्तन करतात आणि बरं खूप छान कीर्तन करतात. आर्या, साकी, दिंडी, मूळ अभंग माझ्यापेक्षा पण आवाज चांगला आहे आणि राग वगैरे सगळं कळतं की नाही. म्हणून आम्हाला अभिमान वाटतो. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे ना, त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. किंवा मी शिकलेली आहे, BA म्हणून तिथे लिहिलं परिचयामध्ये, पण तसं कष्ट आहेत का शिकण्याकरता? त्यांचे कष्ट आहेत. म्हणून मला त्यांच्याबद्दल आमच्या सगळ्या नारदीय पण हा परत पुन्हा चांगला गुण आहे की म्हणजे करता सगळं पण मी नाही केलेलं, त्यांची सगळी कृपा, नाही का? असो. तर आता आख्यानाकडे जाऊया. सारे इमान तकले, वा, सारे इमान चुकले, धान्याची लुटविलीत कोठारे. पंत, तुम्ही केलं हे? अहो, तुम्हाला काही वाटतं का? हो, दुष्काळ पडलाय मान्य आहे, पण आमची परवानगी नाही, काही नाही, आणि तुम्ही धान्याची कोठारा लुटवून दिलीत. कुणाची आज्ञा होती? माझी आज्ञा होती का? अहो, काय लावलंय काय तुम्ही? जर राजाची आज्ञा नसेल आणि कुणी कसंही वागावं, तुम्ही तहसीलदार आहात, तुम्ही काय राजा नव्हे. कुशाल तुम्ही धान्याची कोठारा लुटवून दिलीत. समजता काय स्वतःला? चुकलंच माझं. चुकलं काय? सारे इमान चुकले, धान्याची लुटविलीत कोठारे. मासात करा भरणा, मासात करा भरणा, 2 लक्षाचा प्राण जरी प्यारे. रामा राम राम हरे हरे रामा रामा राम राम सीतापते रामा रामा राम राम रघुत्तमा रामा रामा. अहो, तुम्ही परवानगी कुणाची घेतलीत? काही राजा म्हणून काही आहे की नाही? कुशाल मला न विचारता तुम्ही धान्याची कोठारा लुटवून दिलीत. चुकलं खावीन, चुकलं माझं, चुकलं. अहो, तुम्हाला सांगू का, त्या गोर गरीब लोकांकडे पाहिलं आणि त्यांना अन्नाचा दाणा नाही आणि पाण्याचा एक कण थेंब नाही. मला वाईट वाटलं, बघवलं नाही त्यांचे हाल, म्हणून मी ते केलं. अहो, केलं, पण काही आहे की त्याला पद्धत आहे की नाही? कुठलंही कर्म करताना तुमचा तो अधिकार नाही आहे. चुकलं माझं, मला क्षमा करा, मला माफ करा. अहो, माफी काय करायची ते काय नाही. आता 1 महिन्यामध्ये तुम्ही 2 लक्ष रुपये भरणा करायचा आणि मगच तुमची माफी. तुम्हाला दंड आहे पंत. नाही नाही, असं करू नका, असं करू नका. मी चुकलो. श्रोते हो, धान्याची कोठारं लुटवलीत, पंतांना राजा बोलतोय, म्हणजे हा बिदरचा बादशाह. तुमच्या मनामध्ये आलं असेल की मंगळवेढ्याचे, तुम्ही गेलात का मंगळवेढ्याला? सगळे परत या, कारण हे चरित्र दामाजी पंतांचं नाही आहे. हे चरित्र आहे दिगंबर पंतांचं. आणि हे दिगंबर पंत जे आहेत ते बिदरच्या बादशाकडे मराठवाड्यातलं नारायणपेठ म्हणून गाव आहे. त्या नारायणपेठ गावामध्ये हे दिगंबर पंत देशपांडे, त्यांची पत्नी पार्वतीबाई आणि त्यांचा मुलगा दासो, हे सगळं कुटुंब राहत होतं. आणि हे बादशाह, प्रसंग सुरू आहे, बादशाह म्हणते तुम्ही तहसीलदार आहात आणि तुम्ही काम कसलं केलेलं न विचारता
असं बोलणं सुरू असतानाच तो दासो पुढे आला आणि म्हणाला, खाविंद, मला काही बोलायचं आहे. कोण रे तू? छोटा बच्चा आहे, चल बाजू हो जा. नाही, मला बोलायचं आहे. बापरे, राजाने डोळे असे केले, छोटा दिसतो पण बोलण्यामध्ये करारीपणा आहे. मला काही बोलायचं आहे खाविंद. ठीक आहे, सुरू करो. तुम्ही म्हणता खाविंद की माझ्या वडिलांनी गुन्हा केला. काय गुन्हा केला हो त्यांनी? वय वर्ष 10. काय गुन्हा केला त्यांनी? खरं तर राजाचं कर्तव्य काय हे आपण जाणत नाही काय? राजाला प्रजा ही त्याच्या पोटच्या पोराप्रमाणे असती आणि आपलं पोटचं पोरग उपाशी मरते, तहानेने व्याकुळ होते. तुम्हाला दिसलं नाही? काय कर्तव्य असतं राजाचं? की आपल्या प्रजेला पुत्राप्रमाणे प्रेम करायचं, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. ते तुम्ही केलं नाही. ते तुमचं कर्तव्य माझ्या वडिलांनी केलं. भुकेल्याला खाऊ घातलं, धान्याची कोठारं लुटवलीत. ती का? स्वतः करता नाही, ती प्रजेकरता. प्रजेचं रक्षण करणं, त्याकडे लक्ष देणं हे राजाचं कर्तव्य असतं. ते कर्तव्य माझ्या वडिलांनी केलं. त्यांचे आभार माना तुम्ही. आणि दुसरं असं की ओसाड जमिनीवरती राज्य होत नसतं. त्या जमिनींवरती प्रजा पाहिजे ना. राज्य कोणावर करणार? जर प्रजा अन्नान्न करून मेली तर राज्य कोणावर करणार? ओसाड जमिनींवरती? ते शक्य आहे का? त्यामुळे प्रजा जिवंत पाहिजे ना, तेव्हा आपण राज्य करू शकता. माझ्या वडिलांनी कोणताही गुन्हा केलेला नाही आहे. उलट त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. त्यांना दंड देण्यापेक्षा त्यांचा सत्कार करा, त्यांना बक्षीस द्या. राजा विचार करतो मनामध्ये, वा 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 वा, काय बोलणं आहे, काय करारी बाण आहे. छोटासा मुलगा आहे पण बोलणं अगदी तीक्ष्ण उत्तरे, हाती घेऊनी बाण फिरे. नाही भीड भार. आपण पूर्वरंगात पाहिलं की मोठा आहे, राजा आहे, अधिकारी आहे म्हणून मी बोलणार नाही, घाबरलो नाही. तीक्ष्ण उत्तरे, हाती घेऊनी बाण फिरे. राजा असला म्हणून काय झाला? चुकतोयस तू, सांगायला नको. हा दासो सांगतोय. राजा विचार करतोय, वा माशा अल्लाह, क्या लडका आहे, क्या छोकरा आहे. एवढं सुंदर बोलणं, पण बोलणं गोड आहे पण तीक्ष्ण आहे, तिखट आहे. आणि करारी बाणा, ते डोळे धारेधार समोर बघतोय, घाबरत नाही आहे. माशा अल्लाह, अगर ये बच्चा हमारे धर्म में आ जाए तो क्या बात है. असा विचार करतोय, हमारे धर्म का प्रसार हो जाएगा, असा विचार करतोय. आणि म्हणतो, पंत, तुम्हाला सांगितलं आत्ताच की 2 लक्षाचा भरणा करायचा, पण त्याबरोबरच जर महिन्याभरात तुम्ही 30 दिवसामध्ये तो भरणा केला नाही तर 31व्या दिवशी तुमचा हा दासो तुम्ही इथेच ठेवायचा आहे. आणि जर तुम्ही भरणा केला नाही तर दासोला इस्लाम धर्म स्वीकारावा लागेल. नाही 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 खाविंद, असं करू नका, असं करू नका. अहो, मी कृत्य केलेलं आहे, मी ते गुन्हा केला आहे. माझ्या मुलाला का त्रास? ते काय नाही, चला निघा तुम्ही इथनं. दासोला अटक करा. दासूला अटक केलं श्रोते, बंदीखान्यात टाकून दिलं. आणि पंत जड पावलांनी त्या राजमहालाच्या बाहेर पडले. आता घरी जाऊन काय सांगायचं पार्वतीबाईंना? पावलं जड झाली आहेत आणि जड पावलांनी चालत चालत विचार करतायत की दासोला आपण उगीच आणलं. पण हा दासो तरी कुठं ऐकतोय? सारखं बाबा मी येतो, बाबा मी येतो, मागं लागतो सारखा. दिगंबर पंतांना दासोचं बालपण आठवलं. अगदी 5 वर्षाचा होता आणि सगळं मुखोद्गत 5व्या वर्षी. रामायण पाठ, भगवद्गीता पाठ, सगळे ग्रंथ तोंडपाठ आणि वेदांचे सगळे 4 वेद पण पाठ. तुम्ही म्हणताल असं कसं? असं होऊ शकतं ना. आजकालची चिमुरडी मोबाईल सगळे स्किप करतात, ते रील्स वगैरे बघतात ना, त्याला सांगावं लागतं, पटवून द्यावं लागतं. आजची छोटी छोटी मुलं पण रील्स बघतात, मोबाईल शिकवतात ते आपल्याला. त्याप्रमाणे दासो हा सगळं उत्तम ग्रंथ वाचन वगैरे आणि तेजस्वी बुद्धी असा मुलगा प्रत्येकाला असावा, असं प्रत्येकाला वाटत होतं गावामध्ये. आणि असा हा मुलगा, जेव्हा बाबा जायचे बिदरच्या बादशाकडे, बाबा मी येऊ बरोबर तुमच्या? अरे नको रे बाबा, मी येतो ना, बरं चल. आणि मग जाताना रस्त्यात त्याला दिसायचे, बाबा हे काय चाललंय समोर? अरे ते मौलवी आहेत. ते काय करतायत? अरे तुला नाही समजणार, मला सांगा, मला समजतं सगळं, सांगा मला. अरे ते हिंदू लोकांना मुस्लिम करून घेत आहेत. हो बाबा, हे सगळं कुणाच्या आदेशाने होतं? अरे म्हणजे काय? आपला राजा, बिदरचा राजा.
दासूला कळलं की आपण ज्या राजाच्या राज्यामध्ये आहोत ते सगळं राज्य काही बरोबर नाही. पुढे गेला आणि काही स्त्रिया चालल्या होत्या. त्यांचे कपडे वेगळे बघून दासो म्हणतोय, बाबा या कोण आहेत? अरे ह्या नर्तकी आहेत. त्या काय करतात? त्या राजाचं मन रिझवण्याकरता नृत्य करतात. बाबा या आपल्या आहेत ना? हो बाबा, तुम्ही अशा ठिकाणी नोकरी करता जिथे आपल्याच बायकांना राजासमोर नाचवतात, आपल्याच लोकांना धर्म बदलायला लावतात आणि यांचा खर्च कुठून निघतो बाबा? अरे आपला जो धान्याची कोठारं आहेत ना त्याचा सगळा सारा त्यांना मिळतो. म्हणजे आपल्याच पैशाने आपण आपल्याच महिलांना नाचवायचं राजापुढे. बाबा बाबा का करता अशी नोकरी का करता? एवढूसा पोरगा आणि बाबांना म्हणते का अशी नोकरी करताय? आणि मग बिदरच्या बादशाकडून तिथे भेटून काम करून जेव्हा परतीच्या मार्गावरती यायचा तेव्हा ठिय्यावरती बायकांचा लिलाव चालायचा. तेव्हा तो म्हणते, बाबा अहो हे काय चाललंय? हां 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 पोवाडा आहे, पोवाडा. बाजार बिदरपूरचा, बाजार बिदरपूरचा, बाजार बिदरपूरचा, बाजार बिदरपूरचा. बाजार बिदरपूरचा, बाजार बिदरपूरचा, पूर जनतेचा खेळ नित्याचा. लिलाव पहा बायका तरुणींचा, लिलाव पहा बायका तरुणींचा. लहान थोर अनाथ अबलांचा, लहान थोर अनाथ अबलांचा. प्रताप हा यवनी राज्याचा, हो जी जी जी. प्रताप हा यवनी राज्याचा, हो जी जी. प्रताप हा यवनी राज्याचा, हो जी 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 जी. बाबा अशा ठिकाणी तुम्ही काम करताय. अहो या महिलांचा लिलाव होतोय, आपल्याच महिला आहेत या. असा सगळा तो प्रकार पाहिला आणि दासो चिंतातूर झाला. पुढे काही दिवसांनी काय झालं, 2-4 वर्ष गेली असतील आणि दुष्काळ पडला. मध्यम 1480 शक हे दुष्काळ भयंकर आला. 1480 शक हे दुष्काळ भयंकर आला. धान्याचा पूर्ण अभाव, चाराही नाही उरला. धान्याचा पूर्ण अभाव, चाराही नाही उरला. माणसे श्वापदे पिडुनी मरणाचा रस्ता धरला. माणसे श्वापदे पिडुनी मरणाचा रस्ता धरला. गरिबांचे झाले हाल, कुणी नाही बालक लाल. विकतात मुले जणू मोल, प्यावयास जलही नाही. मृत्यूच जना आवडला, प्यावयास जलही नाही. मृत्यूच जना आवडला, मृत्यूच जना आवडला, मृत्यूच जना आवडला. महान असा दुष्काळ पडला 1480 शक. आणि सगळेजण अन्न करतायत, प्रत्येकाला भूक सहन होत नाहीये. पंढरीनाथ भगवान की जय असं म्हणतात. आवश्यक असेल काही बोलणं तर बोला, मी नाही म्हणत नाही, पण असं सांगितलंय धर्मामध्ये, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की जो कीर्तनात बोलतो तो काय होतो आता मी सांगत नाही. सद्गुरुनाथ महाराज की जय. ताई रागू नका बरं का, पण जे इथं गादीवरती उभी आहे म्हणलं ते मला जे आहे सांगितलं ते धर्मात जे सांगितलं आहे ते सांगणं माझं काम आहे. कीर्तन करायचं काम असतं हे सांगणं, म्हणजे पुढच्या वेळेस ती चूक श्रोत्यांकडनं होत नाही. आणि इथला श्रोता म्हणजे श्रोते नाही आहेत फक्त, ते महाराजांचे भक्त आहेत. म्हणून त्या भक्तांकडून कोणतेही छोटेसे पण चूक होऊ नये असं मला वाटतं. असो, पंढरीनाथ भगवान की जय. तर दुष्काळ पडला आणि दासो घरामध्ये आला आणि अरे दासो बस जेवायला. आई मला नाही जेवायचं. अरे काय झालं? आई मला जेवायचं नाही.
अरे पण का दासो, अरे भूक लागली असेल, 12 वाजून गेले, बघ तरी घड्याळाकडे. पण घड्याळ असतं का तेव्हा? नव्हतं. तर मग बस जेवायला, पोळी घे, भाजी घे, वाढतायत त्या. आई वाढू नकोस, मला जेवायचं नाही आहे. पण का? माझा मित्र उपाशी आहे, मी नाही जेवण करणार. मित्र उपाशी, मग मित्राला घेऊन ये. नाही, एक मित्र का आहे आई, अनेक मित्र आहेत माझे, मग अनेकांना जेवण घालायचं. अरे आजचा दिवस तरी घेऊन ये सगळ्यांना, आपण आजचं झालं आई, उद्याचं काय? माझे मित्र गेले 3 दिवस अन्न नाही पोटामध्ये, पाणी नाही, आणि मी जेवण करू? आपण मगाशी पूर्वरंगात पाहिलं की धर्म काय सांगतो की आपलं झाला स्वयंपाक, घेतलं हातामध्ये आणि गिळलं आपलं एकटंच. असं नाही. धर्म काय सांगतो की सगळे पशु पक्षी प्राणी शेजारी पाजारी सगळे जेवण केले ना, मग नंतर आपण प्रसाद म्हणून जेवण करायचे. उदरभरण नो हे. हां, तर मग असा हा दासो आहे, सगळ्यांची काळजी करतोय, मित्रांची काळजी करतोय. आई मी एकटा नाही जेवणार. मग आता काय करावं? इतक्यात दिगंबर पंत आले. अहो हा बघा काय म्हणतोय, जेवण करणार नाही म्हणतोय. दासो काय झालं? बाबा मी नाही जेवणार, माझ्या सगळे मित्र उपाशी आहेत. आणि बाबा त्या धान्याच्या कोठारांमध्ये, पुढे तो काहीच बोलला नाही. दिगंबर पंतांना जे कळायचं ते कळलं. ते म्हणले ठीक आहे. आणि त्याच वेळेस ते दासोचं दुःख बघून त्यांनाही दुःख झालं. त्या दुःखाने दुःखित झाले, त्या दुःखाने दुःखित झाले संत दिगंबर पंत. त्या दुःखाने दुःखित झाले संत दिगंबर पंत. धान्याची कोठारे लुटविली, धान्याची कोठारे लुटविली, सोडून सारी खंत रामा, सोडून सारी खंत. पंतांना कळलं की आपला मुलगा जो आहे तो आपल्याला इशारा करतोय की एकीकडे अन्न नाही आहे, एकीकडे धान्याची कोठारं भरलेली आहेत. किती हा विरोधाभास. मग त्यांनी धान्याची कोठारं लुटवून दिलीत. पण गावातले लोक काही शांत बसतात नाही का? माहिती फार मठात जाते की नाही, होतं ना असं. हां, पंढरीनाथ भगवान की जय. पण आपण यायचं मठामध्ये, कुणी करो निंदा, कुणी करो वंदा. महाराजांचं होणे हाच माझा धंदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. माहिती फार धान्याची कोठार लुटवली. आला मोठा शहाणा, लोकांची काळजी करणारा, म्हणून कुणीतरी बादशाला सांगितलं. आणि मग बादशाह ते कळल्यानंतर त्यांनी त्याचे सगळे ते लोक पाठवले आणि पंतांना अटक करण्यात आली. तेव्हा हा दासो मागे लागला की बाबा मी पण बरोबर येतो. आणि मगाशी जो आपण प्रसंग पाहिला दरबारातला, तो प्रसंग सगळा तिथे घडला. आणि दासोला पकडण्यात आलं, बंदीखान्यात टाकलं, एका खोलीत टाकलं. पण त्याला साखळदंडाने बांधलेलं नव्हतं, तो मोकळा होता. आणि त्याला सांगितलं की तू आसपासच्या सगळ्या परिसरामध्ये जाऊ शकतोस, फक्त आमची नजर तुझ्यावरती राहील. इकडे पंत हा विचार करत असता असता दारामध्ये आले. आणि पार्वतीबाई म्हणतात, अहो दासो कुठे नाथ ठेवून आला, दासो कुठे नाथ ठेवून आला. अहो दासो कुठे? प्रिये थोर दुर्भाग्य आले कपाळा, प्रिये घोर दुर्दैव आले कपाळा. असे बाळबंदी कारागृहात, असे बाळबंदी कारागृहात, पुन्हा भेट होणार नाही जगात. अगं प्रिये काय सांगू, दासोला बंदी केले का? त्याने काय केलं? पंताने सांगितलं, अगं धान्याची कोठार लुटवलीत ना, म्हणून त्याला अटक केलं बादशाने. पण त्याला का केलं अटक? ऐकून घे, ऐकून घे. अहो तुम्ही रडताय का? आणि पुन्हा भेट होणार नाही असं का म्हणताय? हो,
तो बादशाह म्हणालाय की जर 30 दिवसामध्ये 2 लक्षाचा भरणा नाही केला तर त्यांची जीभ पुढे चालवेन, तर आपल्या दासोला मुस्लिम धर्म स्वीकारायला लावेल. काय काय बोलताय काय तुम्ही नाथ? आणि तिथेच पार्वतीबाईंना भोवळ आली आणि त्या मूर्छित होऊन पडल्या. पंत लगबगीने आत गेले, ते पाणी घेतलं, शिंपडलं त्यांच्या चेहऱ्यावरती. त्या जागा झाल्या, दोघंही रडत आहेत. पण रडून चालणार आहे का? हो, रडून चालत नाही. प्रपंचामध्ये कितीही दुःख आलं तरी रडून चालत नाही, लढावं लागतं आपल्याला. आणि पंत म्हटले, अगं उठ, रडून काय होणार आहे? बघितलं पाहिजे, पैसा आणला पाहिजे, लोकांशी बोललं पाहिजे, शेजारी पाजारी नातेवाईक सगळ्यांकडे गेलं पाहिजे. आणि अशा प्रकारे पंत सगळीकडे चौकशी करतात की पैसा कुठे मिळेल का, जमवायचा प्रयत्न करतात. इकडे दासो आपला विचार करतोय. कारण असं एक त्यांच्या घराण्यामध्ये, देशपांडे घराण्यामध्ये दत्ताची उपासना होती. आणि लहानपणापासून तो नित्य नियमाने वडील जसं नामस्मरण करायचे दत्तगुरूंचं, तसंच हाही करायचा. आणि मग तो विचार करतोय की आता दत्ताचंच नामस्मरण करावं. कारण बाबांनी सांगितलेलं आहे की दत्ताचं नामस्मरण केल्याने कोणतंही संकट राहत नाही. म्हणून तो नामस्मरण करतोय. श्री दत्तात्रेय नमः, श्री दत्तात्रेय नमः, श्री दत्तात्रेय नमः, श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. आणि ते नाम घेताना मनात विचार आला, हा तो यवनरूपी व्याघ्र, मज गिळू पाहे समग्र, कृपा दृष्टी शीघ्र, तारी मजसी दयाळा. हे दत्तराया, तू लवकर ये, हा यवनरूपी व्याघ्र मला खाऊन टाकेल, तू लवकर ये. मग तो काय करायचा? अहोरात्र पद्मासन घालून, अहोरात्र पद्मासन घालून, दत्त दत्त जप जपितो. वा. अहोरात्र पद्मासन घालून, दत्त दत्त जप जपितो. दत्तची माझा आश्रय आता, दत्तची माझा आश्रय आता, येईन धावून म्हणतो रामा, येईन धावून म्हणतो. तो दत्त जो आहे ना, त्याचं लहानपणापासून मी नाम घेतो. बाबांनी सांगितले की तो संकटकाळी धावून येतो आणि तो नक्की येईल असा विचार मनामध्ये करतोय. संकटाला घाबरला नाही, लहान होता तरी सुद्धा. आणि जवळच तिथे नरसिंहाचं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये गेलं पाहिजे असा विचार करतोय. झरणी नरसिंहाचे स्नान, दासोस घडे नित्य दर्शन, तेथेच करी संध्या स्नान, कळवळूनी प्रार्थितो. त्या नरसिंहाच्या मंदिरात जायचं आणि म्हणायचं, हे नरसिंहा, तू त्या प्रल्हादाकरता धावून आलास, माझ्याकरता पण ये, दत्त म्हणून ये. कारण नरसिंह अवतार तो तेवढ्या वेळापुरता होता. तू दत्तराय म्हणून ये आणि मला वाचव रे. तिथेच संध्या स्नान करावं, तिथेच जप करीत बसावं आणि पुन्हा आसपासचे जे गोरगरीब लोक असतील त्यांना थोडेफार शब्द सांगावेत, बोलावेत, नाम घ्या म्हणावं आणि पुन्हा निघून यावं. असं त्याचं नित्य चाललेलं आहे दर्शन. आणि इथे बंदीगृहात असताना पुन्हा नाम घ्यावं. नमो दत्तराया, नमो दीनबंधो, नमो विश्वपाळा, नमो विश्वकर्त्या, नमो दीननाथा, नमो दीनबंधो, नमो माय बापा, कृपाळा नृपाळा. गुरुदेव दत्त महाराज की जय. असा अनेक प्रकारे त्या भगवंताला आळवतोय. आणि इकडे पंत, पैसा कुठे मिळेना, चिंतेने पीडिले पंत. दमले ते सगळीकडे बघतायत की कधी कुठे पैसा मिळेल का. पण कठीण समय येता, पण तर भगवंताला जाण आहे ना, धर्मो रक्षती
रक्षितः. तो धर्माचं पालन करतायत ना हे कुटुंब, मग धर्म त्यांचं रक्षण करणारच. त्यामुळे आणि असं बघता बघता अधूनमधून त्या बादशाचे मौलवी यायचे आणि म्हणायचे, अरे हमारा इस्लाम कबूल करो, आओ हमारे धर्म में. असा राग यायचा, डोळे लाल बुंद व्हायचे, पण शांत, गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त, आणि ते पुन्हा निघून जायचे. त्याचं मन वळवायचा प्रयत्न करत होते. आणि 30 दिवस म्हणजे 29 दिवस पूर्ण झाले आणि 30व्या दिवशी बादशाह आला आणि म्हणाला, अरे दासो, अरे क्या रखा है तुम्हारे उस धर्म में, हमारे इस्लाम कबूल करो, देखो हमारे धर्म में क्या क्या है, अरे क्या रखा है. त्यांनी असं वाक्य म्हटलं की क्या रखा है तुम्हारे धर्म में. असा राग आला आणि पळत पळत गेला आणि बादशाला एक लाथ मारली आणि बादशाह जाऊन पडला. अक्षरशः इतकी जोरात ती लाथ मारली, क्या रखा है हमारे धर्म में, स्वधर्मे निधनम श्रेयः. माझ्या धर्मात मी मेहो तरी चालेल, पण मी तो तुमचा धर्म स्वीकारणार नाही आणि आमच्या धर्माबद्दल काही बोलायचं नाही. वा वा माशा अल्लाह, ये छोकरा तो मैं लेके ही रहूंगा, असं तो मनातल्या मनात म्हणतोय. आणि म्हणतोय, जाऊ दे, लाथ मारली तर मारली, झाला आजचा शेवटचा दिवस, आज तर कुणी आलेलं नाही आहे, उद्या तू माझाच आहेस, असं म्हणून तो बादशाह निघून गेला. आणि 31वा दिवस उगवला, दरबार भरला आहे, सगळे लोक जमलेले आहेत आणि बादशाह विचारतोय की यहाँ कोई आया है, 2 लक्ष का भरना करने कोई आया है क्या. हो मी आलोय, असं कुणीतरी म्हणावं असं सगळ्यांना वाटतंय, पण कुणीही म्हटलं नाही. सगळे शांत बसले आणि सगळे बघतायत कुणी येईल, कुणीतरी यावं. आणि त्या दासोला ह्या मुस्लिम धर्म स्वीकारायला नको. तुम्ही बघा ना, आपले जे श्री महाराज आहेत त्यांनी पण धर्मपालन, गाईला आपण काय मानतो, माता मानतो, गो माता म्हणतो आपण. त्या गायींचं रक्षण करण्याकरता स्वतः श्री महाराज बाजारामध्ये जायचे आणि ज्या गायी दूध देत नाहीत पण चारा मात्र खातात, अशा शेतकऱ्यांकडे ज्या गायी होत्या त्या शेतकरी खाटकांना गायी विकायचे बाजारामध्ये, गोंधळाच्या बाजारामध्ये. तेव्हा स्वतः महाराज तिथे जायचे आणि त्या खाटकांना स्वतः पैसे द्यायचे की त्या गायी मला पुन्हा द्या. तुम्ही सांगा, जे खाटीक गायीवरती वार करू शकतात ते श्री महाराजांवरती करू शकणार नाहीत का. पण तेवढं धैर्य, ते नामयोगी होते, पण तेवढे धैर्य धर्माकरता कार्य श्री महाराजांनी तर केलेलं आहे. एकतर नामाचा प्रचार, पण मी नाम घेतोय, मग रामा तू बघ ना तिकडे गायी विकतायत, गायी खाटकांकडे जात आहेत, तू बघ मी आपलं नामस्मरण करतो. चालेल का असं? नाही. प्रयत्नशील राहायला पाहिजे ना आपण, पण आपल्या परीने जेवढे प्रयत्न होतील तेवढे केलेच पाहिजेत ना. नाही तर मी नामस्मरण करतो, दुसऱ्या नाम घ्यायला लावलेलं आहे, गायींचं रक्षण तू कर रामा. राम काय असा नसतो, ते काम तुला धडधाकड देह दिलेला आहे, 2 हात 2 पाय बुद्धी दिलेली आहे, हां जाऊ शकतोस तू. आणि त्या खाटकांना 2 लगवायला पण महाराज पुढे मागे बघणार नाहीत, कारण लगवल्या नाहीत, कारण त्यांच्या डोळ्यातच धाक एवढा होता की खाटकांनी त्या गायी त्यांना देऊन टाकल्या आणि पैसे दिले. म्हणजे बरोबर त्यांनी व्यवहार पण पूर्ण केला श्री महाराजांनी. त्यांच्याकडे काय नव्हतं सांगा, व्यवहार कुशलता होती. हां, त्यांचे दंड, ते जोर बैठका काढायचे, सूर्यनमस्कार घालायचे, तब्येत चांगली होती, गौरवर्ण होता. असे श्री महाराज धर्माचे पालन स्वतः करतात आणि दुसऱ्यांना आपल्या आचरणातून शिकवत आहेत की धर्माचं पालन केलं पाहिजे, गायींचं रक्षण केलं पाहिजे, बरोबर की नाही. तर अशा प्रकारे सांगायचा मुद्दा हा की जन्मोत्सव आहे आणि श्री महाराजांबद्दल 2 शब्द पण नाही बोलले, म्हणून म्हटलं बोललं पाहिजे ना, कारण त्यांचा जन्मोत्सव आहे. तर तो बिदरचा बादशाह खुश आहे आणि कोई नहीं आया ना दिगंबर पंत के यहाँ से, ठीक आहे दासो को बुलाव. आणि दासोला साखळदंडामध्ये बांधलेला आहे आणि समोर उभा आहे दासो. बादशाह असा उभा आहे, समोर दासो आहे. आणि इतक्यात दत्ताजी पाडेकर, वा दत्ताजी पाडेकर होनी साक्षात दत्त तो आला. स्वतः दत्ताजी पाडेकर म्हणून साक्षात दत्त आले. दत्ताजी पाडेकर होनी साक्षात दत्त तो आला.
2 लक्षाचा भरणा, 2 लक्षाचा भरणा, करीतो सोडून देई दासोला. रामा राम राम हरे हरे रामा रामा राम राम सीतापते रामा रामा राम राम रघोत्तमा रामा रामा. पाशा म्हणतोय ठीक आहे, कोणी आलं नाहीये तर आता दासो हा मुसलमान हा शब्द पूर्ण होण्याच्या आतच थांबा. मी आलोय. कोण तुम्ही? कौन हो आप? मी दत्ताजी पाडेकर. क्या काम है? दासों को छोड़ दो. ऐसे कैसे छोड़ दे? 2 लाख रुपये आप लाए हो क्या? हे घे. आणि त्या ह्याच्यामध्ये पिशवीमध्ये त्यांनी 2 लक्ष काय त्यापेक्षा अधिक मोहरा होत्या हो, आणि त्या सेवकांकडे दिल्या आणि दासोला सोड असं म्हणताच त्या मोहरा मोजून घे. आणि मोहरा मोजल्या आणि पावती घेतली. भगवंतानी दत्तात्रयांनी पावती घेतली आणि ती खोसली कलवटीला आणि निघूनही गेले. सगळा प्रकार इतका पटकन घडला की दासो समोर उभा होता आणि भगवंत त्याच्या मागे होते. त्याला कळलंच नाही की दत्ताजी पाडेकर नेमकं कोण होतं. आणि बादशाहाने लगेच त्याला सोडलं दासोला, साखळदंड काढून टाकले आणि दासोने धूम ठोकली बाहेर की दत्ताजी पाडेकर कोण आहे. कारण ते म्हणतात की मुझे दिगंबर पंतने भेजा आहे. मग धावत बघतोय दत्ताजी पाडेकर कुठे आहेत का, पण कुठेही दिसले नाहीत. मग घरी गेला आणि मग दिगंबर पंत म्हणले दासो तू आलास आणि झाला म्हणजे पैसे कुणी दिले? अहो असं काय करता बाबा, तुम्हीच त्यांना पाठवलं होतं ना. कुणाला? दत्ताजी पाडेकर म्हणून. दत्ताजी पाडेकर? माझं असं कोणी ओळखीचं नाही आहे. अहो तुमचा सेवक आहे असं म्हटला तो. आणि मग पार्वतीबाई दिगंबर पंत विचार करतायत, अरे दासो आपला सेवक दत्ताजी पाडेकर, अरे लक्षात आलं का तुझ्या ते कोण होते ते? आणि दासोला बरोबर कळलं. अंतरीच्या खुणा अंतरी जाणती. त्याच्या आपण साधनेत असतो ना, त्याला आपल्याशी काय बोलायचं आपल्याला कळतं. आणि मग तिघांना कळलं की साक्षात ते दत्त होते, गुरुदेव दत्त होते. आणि तिघही देवघरापाशी गेले आणि तिथे नमस्कार केला. डोळ्यात पाणी आलं की हे दत्तराया की आमच्यामुळे तुला त्रास झाला, वाईट वाटलं. पण त्यानंतर दासो हे अंतर्मुख झाले. त्यांना कारण प्रचिती आली ना की आपण जे नाम घेतो, आपण धर्माप्रमाणे आचरण करतो, हे सगळं केल्याने भगवंत भेटतो. हे साक्षात भेटले नाही तसे, पण आले ना संकटकाळी. धर्मो रक्षती रक्षितः हे त्यांना कळलं आणि तिथून पुढे ते अंतर्मुख व्हायला लागले. मग दासो आता अंतर्मुख होतोय म्हटल्यावर त्याचा विवाह करावा, म्हणून त्याचा विवाह करून दिला. पण पत्नीचं नाव जानकी होतं, पण तरीही प्रपंचात काही मन रमेना. मग तिथून ते एक दिवस त्यांनी घर सोडलं आणि माहूरगडी आले. माहूरगडी तिथे जवळजवळ 12 वर्ष तपश्चर्या केली. तिथे तपश्चर्या करत असताना मनामध्ये आलं की हे भगवंता तू होतास म्हणून त्यावेळेस मी सुटलं. तारक तू सारे ग पध सा वाह क्या बात. तारक तूची खरा अवधूता, तारक तूची खरा अवधूता. तारक तूची खरा अवधूता, तारक तूची खरा अवधूता. भक्ता लागी तू सांभाळी, भक्ता लागी तू सांभाळी. भवनदी पैल तिरावनुता, भवनदी पैल तिरावधूता. तारक तूची खरा अवधूता. चरण रजांकित दासा दाविसी, चरण रजांकित दासा दाविसी. प्रेमामृत निर्झरा अवधूता, प्रेमामृत निर्झरा अवधूता. तारक तूची खरा अवधूता, तारक
तारक तूची खरा, तारक तूची खरा, तारक तूची खरा अवधूता. मला काय म्हणायचं आहे हे ह्यांना कळलं की ह्याला म्हणतात सांभाळून घेणे, बरोबर की नाही. कारण पंढरीनाथ भगवान की जे, कारण सगळे महाराजांचेच अनुग्रहित आहेत ना, त्यामुळे आपल्या बहिणीला पटकन मदत केली पाहिजे की नाही हे लगेच लक्षामध्ये आलं आणि पटकन त्यांनी नाही का पिकअप केलं पटकन. मला काय माहिती बरोबर कळलं, ह्याला म्हणतात सांभाळून घेणे. म्हणून म्हटलं ना अजून विद्यार्थिनीच आहे. तर दासो म्हणतात तूच खरा तारक आहे. आणि ध्यान लावलं आणि नामस्मरण केलं सतत 12 वर्ष. आपण पूर्वरंगात बघितलं तितिक्षा, वाट पाहणे, सहन करणे. नाहीतर मी एवढं केलं अजून दत्त अजून आले नाहीत, आले ते आले, त्या बादशाहाला दर्शन दिलं मला नाही दिलं, नामस्मरण मी करायचं दर्शन त्याला द्यायचं, असं काही नाही, असं काहीही ते बोलले नाहीत. आणि अगदी ध्यान लावून सतत नाम घेतलं 12 वर्षे आणि धर्माचं पालन केलं, आचरण केलं. आणि त्यानंतर साक्षात दत्तात्रय प्रकट झाले. हा भगवान श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. साक्षात दत्त समोर आले आणि आनंद झाला. दत्ताजी पाडेकर म्हणून आला होता तेव्हा मला दर्शन दिलं नाहीत ना तुम्ही. अरे हो, योग्य वेळी योग्य गोष्टी होत असतात, त्यामुळे तुझी साधना पण झाली पाहिजे ना, ते बघावं लागतं सगळं आणि मगच दर्शन द्यावं लागतं. आम्हालाही काही नियम आहेत. आणि मग दर्शन घेतलं. आता एक राक्षस भुवनी जायचं, राक्षस भुवनी जायचं, तिथे तुला पादुका सापडतील, माझ्याच पादुका आहेत त्या घ्यायच्या आणि व्याघ्रेश्वर मंदिरामध्ये स्थापन करायच्या आणि तिथेच राहायचं, तिथेच उपासना करायची. ठीक आहे, तुम्ही म्हणताल तसं नमस्कार केला आणि लगेच त्याच क्षणी निघाले. तिथली जी साधना होती ती सगळी थांबवली आणि राक्षस भुवनी गेले. तिथे पादुका मिळाल्या, दत्तात्रयाने सांगितल्याप्रमाणे त्या पादुका घेतल्या आणि जवळच व्याघ्रेश्वराचं मंदिर होतं, तिथे त्या पादुका स्थापन केल्या आणि तिथेच ते राहून नामस्मरण करू लागले, दत्ताची आराधना करू लागले. आणि होता 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 तिथेही अनेक वर्ष झाले आणि त्यांचे काही शिष्य तयार झाले. आता दासो हा दासो नाही राहिला, ते दासोपंत झाले आणि त्यांचे अनेक शिष्य, त्यांचे जटा वाढलेल्या होत्या, त्यांचा पेहराव बदललेला होता, अंगावरती भगवे कपडे होते, जटा होत्या आणि ते मुख्य झालेले होते. दत्तात्रयांचे भक्त, अवतार, दासो अवतार स्वामी असं त्यांना म्हणत होते. आणि इकडे पत्न्या सोडून आले होते ना, इकडे 12 वर्ष होऊन गेले. आपलं धर्मशास्त्र असं सांगतं जेव्हा घरातून पती निघून जातो तर 12 वर्षापर्यंत वाट बघायची आणि 12 वर्षापर्यंत जर नाही आला तर आपले जे कुंकू असतं ते कुंकू संगमावरती अर्पण करायचं आणि त्यानंतर त्या स्त्रीने विधवेचं जीवन जगायचं. मग दिगंबर पंत आणि पार्वतीबाई विचार करतायत की आता इतके वर्ष होऊन गेले तरी पण दासो आला नाही, आता येईल की नाही माहिती नाही आपल्याला. मग त्यांनी जानकीला घेतलं आणि ते बरोबर तिथेच आले वेणी संगमावरती, तिथे जिथे दासोपंत व्याघ्रेश्वराच्या मंदिरामध्ये होते. त्या संगमावरती ते कुंकू अर्पण करणार होते, इतक्यात दासोनी लांबून पाहिलं आणि त्यांनी आपल्या एका सेवकाला सांगितलं त्यांना बोलून आणा. आणि मग सेवक गेला, थांबा तुम्हाला त्या स्वामींनी बोलवलं आहे. अहो पण आमचा हा कार्यक्रम तो राहू द्या, आधी त्यांचं दर्शन घ्या. दिगंबर पंत विचार करतायत की ठीक आहे, आधी दर्शन घेऊ, आशीर्वाद घे जानकी तू पण, आणि मग हा आपण कार्यक्रम करू. म्हणून दर्शन घ्यायला गेले. दासोपंतांना ते नमस्कार करणार, इतका दासोपंत म्हणाले बाबा असं काय करताय, आपल्याला बाबा कोण म्हणते, हे ऋषी आपला बाबा का म्हणतायत. आणि मग हात पकडले, बाबा मला नाही का ओळखलं, दासो तू दासो आहेस, हो बाबा म्हणून घट्ट मिठी मारली आपल्या वडिलांना आणि आनंद झाला, डोळ्यामध्ये अश्रू आले की माझा दासो निघून गेला असं मला वाटलं. बाबा निघून जरी गेलो असलं ना तरी घरातून घर सोडून काही बाई केलं नाही बरं, धर्माप्रमाणे वागलो, धर्माचं आचरण केलेलं आहे. हो दिसतंय बरं, तुझा सगळा शिष्य समुदाय आहे आणि तू इथे मुख्य आहेस, स्वतःही धर्माचं पालन करतोयस आणि इतरांना शिकवतोयस की धर्माप्रमाणे कसं जगायचं, धर्म म्हणजे काय, धर्माचं पालन करणे म्हणजे काय हे सगळ्यांना सांगतोयस आणि स्वतःही तसं आचरण करतोयस. मला छान वाटलं बरं. आईला नमस्कार केला, वडिला नमस्कार केला, जानकी पण खुश झाली. आणि मग बाबा आता जे आपलं घर वगैरे सगळं आहे ना ते सगळं सोडून द्या, दान करा सगळं,
मग काय करायचं? मग आणखीन एक धर्म आहे ना आपला. कोणता धर्म? अरे आता तू मला सांगणार का बाबा? अहो तुम्हीच मला शिकवलेलं आहे. कोणता धर्म? आणखीन एक धर्म आहे बाबा. जेव्हा आपण ह्या मनुष्य देहामध्ये येतो ना, तेव्हा आपला खरा धर्म कोणता असतो? त्या परमात्म्याची प्राप्ती करणे हा खरा धर्म आहे मनुष्य जन्माचा. त्यामुळे आता हा प्रपंच सोडून द्या. आपण बघितलं पूर्वरंगामध्ये की प्रवृत्ती मार्गाचा त्याग, निवृत्ती मार्गाचे आचरण, जे श्री ब्रह्मानंद महाराजांनी सांगितलेलं आहे. तर बाबा आता निवृत्ती मार्गाचं आचरण सगळ्यांनी करायचे. आणि मग मराठवाड्यामध्ये आंबेजोगाई म्हणून गाव आहे, आपल्याला माहिती आहे, योगेश्वरी देवी. तिथे गेले. तिथे सीतोपंत कुलकर्णी म्हणून होते. त्यांनी असा विचार केला होता की मी त्याच व्यक्तीला गुरु करेल जी व्यक्ती बघता क्षणीच माझी समाधी लावेल. आणि सीतोपंतांनी जेव्हा दासोपंतांना पाहिलं, तिथेच त्यांची समाधी लागली होती. आणि मग त्यांनी ठरवलं की आपलं सगळं घर वगैरे सगळं दासोपंतांना द्यायचं. त्या सीतोपंत कुलकर्ण्यांनी दासोपंतांना ते घर राहायला दिलं, जे घर आजही आंबेजोगाईमध्ये आहे. असं हे दासोपंत त्यांच्या अनेक ग्रंथरचना आहेत. गीतार्णव नावाचा त्यांचा ग्रंथ आहे, ज्यामध्ये ओव्या आहेत 1,15,00,000. तसे अनेक ग्रंथ आहे. आणि विशेष म्हणजे दासोपंताची पासोडी म्हणून आहे, जी 40 फूट लांब आणि 4 फूट रुंद अशी आहे. त्यावरती चित्र आहेत, अनेक अभंग रचना आहेत. अशी मोठी ती पासोडी आजही आंबेजोगाईमध्ये आहे, आपल्याला बघायला मिळते. तर हे दासोपंत त्यांनी काय केलं? स्वतः धर्माचं पालन केलं. आणि तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण पुरे, शब्द हे शस्त्र म्हणून वापरले. आणि बादशाह मोठा आहे म्हणून डगमगले नाहीत, कारण त्यांच्याकडे उपासनेचं सामर्थ्य होतं. त्या सामर्थ्यावरती ते बोलले, घाबरले नाहीत. आणि आपल्याप्रमाणे सगळा समाज पण त्यांनी तयार केला. एवढंच नव्हे तर आपल्या आईबाबांना पण योग्य वेळेस त्यांचं दर्शन झालं. का? कारण ते धर्माचं पालन करत होते. धर्मो रक्षती रक्षितः. अशा प्रकारे नंतर त्यांना 2 मुलं झाली. त्यापैकी थोरलं एक घर आहे, थोरलं एक मंदिर आहे, आणि एक धाकटं मंदिर आंबेजोगाईला दत्तात्रयांचं आहे. आजही ती पासोडी बघायला मिळते. अशा प्रकारे दासोपंत म्हणतात की दत्तात्रया आता पुरे झालं, आता खूप झालं. आता असं वाटतं की तुला भेटावं, दुसरं काही करू नये, तुला भेटावं, तुझ्यामध्ये समर्पित व्हावं. भैरव आहे. वा. आठविता तुझे गुण, दोन्ही सजल झाले नयन. आठविता तुझे गुण, दोन्ही सजल झाले नयन. दत्तात्रया खूप केलं रे, खूप केलं. बाबांनी सांगितल्याप्रमाणे धर्माचं पालन, धर्माचं आचरण, आणि त्याबरोबर दत्तात्रया तुझं नामस्मरण तेही केलं. आता पुरे. आठविता तुझे चरण, दोन्ही सजल झाले नयन. आता एकच आस आहे की तुला भेटायचं, तुझ्यामध्ये विलीन होऊन जायचं. येशील ना? दोन्ही सजल झाले नयन. दत्तात्रया येशील केव्हा? दत्तात्रया येशील केव्हा? प्राणकंठी आले देवा, प्राणकंठी आले देवा. आठविता तुझे गुण, दोन्ही सजल झाले नयन. आठविता तुझे गुण, दोन्ही सजल झाले नयन. दोन्ही सजल झाले नयन. दत्तात्रया आता भेट द्या. तुम्ही भेट दिलेलीच आहे, पण आता हा देह, हा जो जीव आहे तो तुमच्यामध्ये विलीन होऊ द्या. आता पुन्हा इथे परत यायची इच्छा नाही, कार्य संपलेलं आहे. आणि त्याच ठिकाणी त्यांची समाधी आहे आजही आंबेजोगाईला. अशा प्रकारे दासोपंतांनी आयुष्यभर काय केलं असेल तर धर्माचं पालन केलेलं आहे. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, पाखंडाचं खंडन केलेलं आहे आणि धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. जे तुकोबांनी आपल्याला मूळ अभंगामध्ये सांगितलं की धर्माचे पालन. स्वतः तुकोबा पण कसे होते?
भले तरी देऊ कासोची लंगोटी. हां, म्हणजे तुकोबा खूप मुळमुळीत होते, खूप गोड बोलायचे. ते योग्य ठिकाणी कठोर पण होत होते. कठोर व्हावं लागतं. आईसारखं माझा बाब्या बाब्या म्हणून चालतं का? बाब्या मग मोठेपणी मिऱ्या वाटतो डोक्यावरती. सद्गुरुनाथ महाराज की जय. त्यामुळे तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे पाखंडाचं खंडन केलंच पाहिजे. ते अगदी बरोबर तंतोतंत दासोपंतांनी केलेलं आहे. आपणही धर्माचं पालन करण्याचा प्रयत्न करावा, जसं तुकोबा सांगतात त्याप्रमाणे. निसागम निसागम पदप गम पम रे सा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. नाही बीड भार, नाही बीड भार, नाही बीड भार. तुका म्हणे साना थोर, नाही बीड भार. तुका म्हणे साना थोर, तुका म्हणे साना थोर. तुका म्हणे साना थोर, तुका म्हणे साना थोर. तुका म्हणे साना थोर. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. पाखंड खंडन. पाखंड खंडन. हे कीर्तन हरिभक्तपरायण विश्वासभाऊ कुलकर्णी यांनी आम्हाला शिकवलेलं आहे. आणि ही कीर्तन सेवा श्री महाराजांच्या चरणी अर्पण करते. आणि तुकोबांनी जे मागणं मागितलं ते मागणं मागूया आणि आरती करूया. जे चुकलं असेल ते सर्वस्वी माझं आहे, आणि जे योग्य आहे ते श्री महाराजांनी प्रेरणा दिली म्हणून बोलले गेले. हेची दान चार हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा. कोण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. सद्गुरुनाथ महाराज की जय.